नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय बाळूमामा. देव होते, देव आहेत आणि देव असणार. अनेक भक्तांच्या अनुभवावरून हे सिद्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका आणि त्या पाथर्डी तालुक्यामध्ये असणारं मोहटा देवी नावानं एक जागृत देवस्थान. आता ह्या मोहटा देवीचा एक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या मोहटा देवीच्या मंदिरावरून विमान गेलं आणि ते विमान गेल्यानंतर मात्र असं काही घडलं की खरोखरच देवाचं अस्तित्व असल्याची जाणीव मात्र आपल्याला होते आणि देवाच्या अस्तित्वावरती असणारा विश्वास हा अजून घट्ट होतो. खरंच देव होते, देव आहेत आणि देव असणार. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी अनेक जागृत देवस्थानं आहेत, अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत, संतांच्या समाधी स्थळं आहेत. अनेक ठिकाणी अनेक भक्तांना प्रचिती येत असतात. मंडळी, असाच हा प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्वीच्या काळी अहमदनगर या नावाने ओळखला जाणारा तो जिल्हा आणि आता मंडळी त्या जिल्ह्याचं नामांतरण अहिल्यानगर असं झालेलं आहे. तर हाच तो अहिल्यानगर जिल्हा आणि या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणारा पाथर्डी तालुका आणि त्या तालुक्याच्या अंतर्गत एक मोहटा देवीचं फार मोठं असं जागृत देवस्थान आहे. आणि त्या मोहटा देवीच्या मंदिरावरून एकदा इंदिरा गांधींचं विमान गेलं. मंडळी, इंदिरा गांधी या काहीतरी मीटिंगसाठी दिल्लीला जाणार होत्या आणि दिल्लीकडे जात असताना या पाथर्डी तालुक्यातून त्यांचं विमान गेलं, ते थेट मोहटा देवीच्या थेट मंदिरावरून. मंडळी, वरून ते विमान गेलं खरं, परंतु नंतर असं काही घडलं की नंतर मात्र दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधीच्या झोपेमध्ये असताना त्या इंदिरा गांधीजींच्या स्वप्नामध्ये साक्षात मोहटा देवी गेल्या आणि मोहटा देवी त्यांना बोलू लागल्या की तू देशाचे पंतप्रधान आहेस आणि तुझं विमान माझ्या भागामधून इथून गेलं, माझ्या मंदिराच्या कळसावरून गेलं, परंतु तू मला साधी ओळख सुद्धा दिली नाही. बघा मंडळी, त्या ज्या इंदिरा गांधी आहेत त्यांना प्रश्न पडला की कोण ह्या देवी, कोणती ही मोहटा देवी आहे. खरं तर या मोहटा देवींबद्दल इंदिरा गांधींना कवडीचीही माहिती नव्हती, काहीच माहीत नव्हतं. नंतर मात्र त्या इंदिरा गांधीजींनी माहिती घेतली तेव्हा त्यांना समजलं की खरोखरच नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये एक फार मोठं जागृत देवस्थान आहे मोहटा देवींचं. अनेक भक्तांची तिथं श्रद्धा आहे हे इंदिरा गांधीजींना समजलं. आणि काय आश्चर्य मंडळी, त्या ज्या इंदिरा गांधी आहेत त्यांनी या मंदिराला भेट सुद्धा दिली आणि प्रत्यक्षपणे मंडळी त्या ठिकाणी अगोदरच्या काळामध्ये हे जे मंदिर आहे तर हे मंदिर उंच वाटेवरती आहे, अशा डोंगराळ भागामध्ये आहे आणि त्या डोंगराच्या पायथऱ्यावरून जाण्यासाठी ज्या वाटा आहेत तर त्या वाटा त्याला पायऱ्या सुद्धा व्यवस्थित नव्हत्या. खरं तर मंडळी फार ओबडधोबड आणि अडखळणीचा तो रस्ता होता. परंतु इंदिरा गांधींनी हा त्यांच्यासोबत सगळा काही साक्षात्कार घडल्यानंतर त्या ज्या मंदिराला आहे तर त्या पायऱ्या बसवण्याचं काम केलं. तो जो पायथरा आहे त्या पायथऱ्यावरून भक्तांना वरती व्यवस्थितपणे जाता यावं यासाठी त्या डोंगराच्या त्या पायथऱ्याला पंतप्रधान निधीमधून त्यांनी पायऱ्या बसवण्याचं काम केलं. बघा मंडळी, खरोखरच सुरुवातीलाच आपण बोललो देव होते, देव आहेत आणि देव असणार. आणि हे याच्यावरून सिद्ध होतंय अनेक भक्तांना आलेल्या अनुभवावरून. आपली महाराष्ट्र ही तर संतांची भूमी मानली जाते. विठुरायाची नगरी पंढरी ही याच महाराष्ट्रामध्ये आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज याच महाराष्ट्रामध्ये आहेत. आदमापूरचे संत बाळूमामा याच महाराष्ट्रामध्ये आहेत. गजानन महाराज, किती किती मंदिरं, किती किती त्या संतांच्या महंताच्या त्या समाधी स्थळं या ठिकाणी आहेत. आणि त्या स्थळांवरती आजही भक्तांना काहीतरी अलौकिक असे अनुभव भेटत आहेत. आणि याच्यामधून मात्र एवढंच सिद्ध होतं देवाचं अस्तित्व. होय, देव आहेत. खरं तर आजचं हे विज्ञान युग केवळ सदृश्य सिद्धांताच्या चौकटीच्या आतमध्ये चालणारी ही सगळी लोक, परंतु यांना खरोखरच या संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य सामावलेल्या त्या अध्यात्मातल्या काही गोष्टींची प्रचिती येत आहे हे मात्र नवलच. आणि खरोखरच याच्यामधून एकच सिद्ध होतं, देव होते, देव आहेत आणि देव असणार. चला तर मंडळी, हा प्रसंग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय मोहटा देवी.